चला थोडी घाई करायची आहे. AWP चॅलेंजर्स विरुद्ध बालाजी 11 सतत दोन सामन्यात पराभूत स्वीकारावी लागली. आता कुठेतरी कमबॅक करावं लागेल. फुल टच चेंडू विरकावून देण्याचा प्रयत्न आकाश करत चेंडूवर येताना आणि निर्धाव चेंडूची सांगता. स्वीपचा सहारा. चांगला थ्रो चांगला थ्रो चांगला थ्रो. लगेच जसे चर्चगेटवरून निघाले तसं विरारला येऊन डायरेक्ट थांबायचं होतं. दोन चेंडू एक धाव श्री गणेश झाला AWP चॅलेंजर या संघाचा. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. एक चांगलं क्षेत्ररक्षण. अच्छा समोर होता हात नकाडा जुगलबंदी गोलंदाज क्षेत्ररक्षकामध्येच होणार आहे वाटतं आता. पुन्हा एकदा यष्ट्या पडल्यात का? नाही पडल्यात नाही पडल्यात. नाही धीरूजी ज्या प्रकारचे रिएक्शन होतं त्या प्रकारे आम्हाला मजबूर केलं तिकडे बघण्यासाठी. 4 चेंडू 1 धाव. हलक्या हाताने फक्त दिशा दाखवली. स्क्वेअर कटचा फटका पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल केला. धावसंख्येचा विचार केला तर शेवटच्या चेंडू मार्गस्थ. धावसंख्या झाली आहेत फक्त 2 धावा. फुलटॉस चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. धावचीची संधी. थ्रो प्रॉपर नाही. याला पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला तर 3 धावा झालेल्या आहेत. एक चांगलं षटक कुशल यांनी हाताळलं. घेऊया एक छोटीसा ब्रेक. ऐकूया एक संगीत. थँक्यू. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या दिल्या 3 धावा. आकाश गरत आपल्या संघासाठी सांघिक दुसरं वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलेले आहेत. फुलटॉस चेंडू. एक रचनात्मक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता पण चेंडू फांडलेच्या दिशेने ट्रॅव्हल केला. क्षेत्ररक्षक चांगला. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 4 धावा. सुरेख गोलंदाजी निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसतंय. 2 चेंडू 4 धावा. आता येणारे निर्धाव चेंडू आहेत ना तर डगआउट मध्ये धगधग हो का न आमच्या समालोचन कक्षामध्ये नक्की धगधग होणार आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू. धावचीची संधी आणि डायरेक्ट केड पंचांचं बोट हवेत. कमान डीजे. थँक्यू. त्याला 3 चेंडू आणि 4 धावा झालेले आहेत. धावचीच्या रूपात मोठा हादरा लागला. पहिला गडी बाद होताना दिसला. मोठा फटका काढण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण विजेंद्र पाटील यांच्या माध्यमातून दिसला. आपल्या संघासाठी गुडघे टेकलेले आहेत आणि गुडघे टेकून कुठेतरी 3 धावा रोखलेल्या आहेत आपल्या संघासाठी. 4 चेंडू 5 धावा. अमर आलेला आहे. फुलटॉस चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा. पंच निर्णय. थँक्यू डीजे. 5 चेंडू 9 धावा झालेले आहेत. स्वीप मारण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल करतोय गॅप मध्ये. सीमारेषा पार. कमान डीजे.
थँक्यू. 13 मेरा. आम्हाला मधून दाखवलेली क्षमता आहे नारंगीची मैदान जशी गाजवली जातात हा गाव कपचा सामना. एक सुर एक कुशल कुशल आपल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेला एक चांगली गोलंदाजी. फुलटॉस चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चेंडू वाढलाय का? स्वतःच्या फॉलोथ्रूला पाय लागला. आता तिकडून बाबू एक्सायटेड आहे. पंचांचा इशारा. चला जुगलबंदी जसं इकडून उल्लेख केला बाबू एक्सायटेड आहे तसं विजेंद्र पाटील यांनी सुद्धा सांगितलं की येऊन बघायचंय. एक जुगलबंदी आहे. चला अमर ज्याच्या बॅट मधून लगातार 2 चौकार आले तसा स्ट्राईक वरती. सुरेख सुरेख चांगली गोलंदाजी कुशल. आतापर्यंत कुशलचा विचार केला तर एक षटक हातावर होता 2 माग सामन्यात. आता संघासाठी वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेलं आहे. धावसंख्येचा विचार केला तर 3 चेंडू 15 बॉल टू बॉलची मॅच. फुल टॉस चेंडू मारण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल करतोय गॅप मध्ये सीमारेषच्या पार. कमांड डीजे. थँक्यू. चला चला उभं राहायचंय. 4 चेंडू 19 धावा. 4 चेंडू 19 धावा. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्राईक गेनवरतून गाडी सुटली होती. सुरखरूपरित्या मागे आली. शेवटच्या चेंडू मार्गस्थ. धावसंख्या 19. पुन्हा एकदा गॅप मध्ये मारण्याचा प्रयत्न. आकाश घरात चेंडूवर येतो. धावचीची संधी. वंचांकडे दाद मागितली. वंचाने दाद फेटाळली. तिसऱ्या षटकाची समाप्ती. धावसंख्या झाली 2-0. 20 रन ऑन बोर्ड. घेऊया एक छोटासा ब्रेक. ऐकूया सुमधीर संगीत. 20. चला मॅच बॉल आलेला आहे. चला श्रेयश आलेला एक अष्टपैलूकडे गोलंदाजी. फुल टच चेंडू रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. मितू पाटील चेंडूवर येताना एक चांगलं क्षेत्ररक्षण. एकेरी धावण्याचा धावसंख्येत बरं धावसंख्येचा विचार केला 2-1. 21 रन ऑन बोर्ड. धावची संधी अमर पाटील आणि पंचांचा बोर्ड हवे. धावचीच्या रूपात मोठा आदरा लागतोय. अमर तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय आपल्याला. एक मोठा आदरा AWP चॅलेंजर या संघाला. कमांडी. थँक्यू. तीन चेंडू 21 धावा. देवेंद्र पाटील यांनी अपील केले होते. बेल्स पडल्या होत्या का? पाडल्या. जेव्हा या गावात चर्चा होईल ना डोंगरपाडा गावात एसटी रक्षक तेव्हा वारंवार या नावाचं कुठेतरी बोलबाला असेल. धीरेंद्र पाटील एसटी रक्षकाची भूमिका निभावताना दिसतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल करतोय गॅप मध्ये सीमारेषा पार. कमांड डीजे. थँक्यू. 4 चेंडू 25 धावा. ओके स्टेपचा रिव्ह्यू. पंचांना आता कुठेतरी कन्फ्युज केलेलं आहे.
चला एक रिव्ह्यू होता, रिव्ह्यू गमवताना दिसतंय. स्टेप नाही आहे, चांगली अपील होती. कुठेतरी आमच्या कम्प्युटर मॅन नयन तांडेलजी यांना कुठेतरी थोडंसं कन्फ्यूज करण्याची संधी दिली, पण निर्णय लगेच सांगितला. आता अनुभव झालाय ना, नयनचा विचार केला तर सर्व आतापर्यंत स्पर्धा विचार बघतोय तर आपण तो कॅमेरामॅन म्हणून भूमिका नाही, आता कम्प्युटर मॅन आहे आता सध्या तो. बॅट का किनारा, थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय, चेंडू जातोय सीमारेषा पार. कमॉन डीजे. थँक्यू. शेवटचा चेंडू 29 रन ऑन बोर्ड. फुल टॉस चेंडू विरकावून देण्याचा प्रयत्न. सुरेख सुरेख चांगलं क्षेत्ररक्षण विजू यांच्या माध्यमातून आपण बघू शकता. चौथ्या षटकाची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला तर 30 रन ऑन बोर्ड. 30 धावा झालेल्या आहेत. घेऊ एक छोटासा ब्रेक, ऐकू एक सुमधीर संगीत. थँक्यू. चला कुमार पाटील स्वतः आलेले आहेत आपल्या संघासाठी शेवटचे षटक घेऊन. नॉन स्ट्राईक एंडवरती विचार केला तर बाबू आहेत. 30 धावा झालेल्या आहेत. AWP चॅलेंजर या संघाचा. एक चांगला सुरेख 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 गोलंदाजी कुमार पाटील. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्याचा विचार केला तर 30. फुल टॉस चेंडू समालोचन कक्षाकडे डायरेक्ट येतो चेंडू. चेंडू जातो षटकाराला. कमॉन डीजे. थँक्यू. जय आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्येचा विचार केला तर 30 रन ऑन बोर्ड. दोन चेंडू 30 धावा. पहिले दोन चेंडू निर्धाव चेंडू. आतापर्यंत विचार केला तर चांगला चेंडू चांगला चेंडू. त्या चांगल्या चेंडूला पूर्णपणे सन्मानपूर्ण घेऊन काढलं. बघा मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेट मध्ये फुटवर्क. हा चेंडू होता चांगला. त्या चांगल्या चेंडूला पूर्णपणे बॅकफुटवर जाऊन जयने सन्मान दिला. जर का फ्रंट फुटवर खेळण्याचा प्रयत्न केला असता तर कुठेतरी यष्टी रक्षकाला कुठेतरी चान्स मिळाला असता. पण चांगला चेंडू चांगला पूर्ण बॅकफुटवर जाऊन खेळला. आणि धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 3 चेंडू 31 रन ऑन बोर्ड. 31 धावा. स्वीप मारण्याचा प्रयत्न कुशल. डोळे बंद करून हात मारला बॉलवर. रट्टे. सॉरी हिमांशू आहे का? सॉरी क्षमा असावी. कुशल आमचे खास मित्र आहेत ना. आता कॅमेरामध्ये सारखं त्यांना आता फेस करायला येतं, कारण की आपल्या संघासाठी चांगले 2 षटक हाताळले त्यांनी. 4 चेंडू 32 धावा. येणारे 2 चेंडू किती धावापर्यंत आपल्या संघाला नेऊ शकतात जय आणि बाबूची जोडी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय गॅप मध्ये. सीमारेषा पार. कमॉन डीजे. थँक्यू. 36 रन ऑन बोर्ड. 5 चेंडू. किती धाव्यांचा आव्हान असणार आहे आता या 5वा शेवटचा चेंडू. 40 होतील का 37 होतील का 38 का 39 का 41. स्वीप मारण्याचा प्रयत्न. धावचीची संधी. एकेरी धाव्याने संतुष्ट राहावं लागेल. 37 धावा पूर्ण झालेल्या आहेत.
आणि 38 रनचं आव्हान असणार आहे बालाजी 11 या संघाला. हॅलो, चला थोडी घाई करायची आहे. आमच्याकडे ते नाही जमा झाले. चला EWP चॅलेंजर्स विरुद्ध बालाजी 11 गोलंदाजी मार विचार केला तर चला पप्प्या स्वीप फुल टच चेंडू चांगल्या दिशा दाखवण्याचा प्रयत्न. सावकाश सावकाश सावकाश, स्वतःला सांभाळायचंय, स्वतःला इजा झाली नाही पाहिजे. पिवळा पडदा तुटलेला आहे. चला श्री गणेशा झालेला आहे नाटू याच्या बॅट मधून चौकाराचा. कमॉन डीजे. थँक्यू. चला मोठे खेळाडू असतात ना त्यांची एक वेगळी ओळख असते. आता श्रेयसचा विचार केला ना, लगातार 3 मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती चौकारच मिळालाय त्याला, आणि आता दुसरा आलाय बॅट मधून लगातार दुसरा चौकार. कमॉन डीजे. धावचीची संधी, पंचांकडे दाद मागितली आणि पंचांनी दाद फेटाळली.
चला धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचले 3 चेंडू 9 धावा. आता सलामीची जोडी सुद्धा बदललेली आहे. फुल टच हॅलो थँक्यू. चला विजेंद्र पाटील आल्या पावरी परत जाताना दिसतंय. त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आकाश गरज स्वतः आलेले आहेत. धावसंख्येचा विचार केला तर 4 चेंडू 9 धावा झालेले आहेत. फुल टच चेंडू रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषच्या पार. कमांड डीजे. आलाय थँक्यू. चला मॅच बॉल आलेले आहे. 5 चेंडू 13 धावा. 13 मेरा किसका है मॅच आहे. फुल टच चेंडू होता. पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. सॉरी हा सिप होता. फक्त सिप होता रिव्हर्स नव्हता. सॉरी. षटकाशी समाप्ती. धावसंख्येचा विचार केला तर 14 धावा झालेले आहेत बालाजी 11 या संघाचा आणि AWP चॅलेंजर हा संघ. आता डिफेन्स करायचे असतील धावा. 24-24 बॉल टू बॉलचं इक्वेशन आहे. घेऊया एक छोटासा ब्रेक. ऐकूया एक संगीत. थँक्यू. हिरवी साडी तर नाही हिरवी टी शर्ट दिसत आहेत बालाजी 11 या संघाचा. चला किशोर आला आपल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन. आता बाबू क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करण्याचा दिसतो. हक्क आहे बाबूचा क्षेत्ररक्षण बदल करण्याचा हक्क आहे. कारण की VPL सीझन 1चा बेस्ट फिल्डर असा पुरस्कार त्याच्या नावावर आहे. फुल टच चेंडू फक्त दिशा दाखवली. कमांड डीजे. थँक्यू. बघा अनुभवी खेळाडू आहे. फुल टच चेंडू होता. माहिती आहे गॅप कुठे असणार आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होतोय पण किशोर यांनी आकाश गरज यांच्या यष्ट उद्ध्वस्त केलंय. कमांड डीजे. चला मितेश पाटील मैदानाच्या आतमध्ये एक नवीन बॅटर. एकेरी धरून धावसंख्येत बरं 3 चेंडू 19 धावा. चला 3 चेंडू 19 धावा झालेले आहेत. ऑफच्या दिशेने भिरकावून देण्याचा प्रयत्न. चांगला थ्रो. एकेरी धावेने संतुष्ट राहील. 4 चेंडू 20 धावा. चला प्रेक्षकांची गर्दी सुद्धा वाढलेली आहे आता या गावकप साठी. चला मितेश पाटील शेवटच्या इनिंग मध्ये एक चेंडू खेळला होता. एका चेंडूवर एक चांगला चौकार दिसला. हा चांगला चेंडूला पूर्णपणे ढकलून काढला. एकेरी धावेने धावसंख्येत भर. धावसंख्येचा विचार केला तर 5 चेंडू 21 धावा. 21 रन ऑन बोर्ड. चला तिकडे काहीतरी एक मेसेज देण्यासाठी बोलवलेलं आहे. ही ओळख असते मोठ्या खेळण्याची. रिस्पेक्ट सन्मान देताना. 21 रन ऑन बोर्ड. 21 धावा झालेल्या आहेत. फुल टच चेंडू गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषा पार. कमांड डीजे.
धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 25. 25 धावा झालेल्या आहेत. 13. 13 मेरा किसका है मैच? हाँ 18-13. गुजरात मॅच चालू आहे मुंबई आणि हैदराबादची. मितेश पाटील फुलटॉस चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न आणि धावचीची संधी. निर्धाव चेंडूची सांगत आहोत मितेश चेंडूचा फुलटॉस चेंडू होता. त्या फुलटॉस चेंडूचा भिरकावून देण्याचा प्रयत्न होता पण एक चांगलं क्षेत्ररक्षण किशोरच्या माध्यमातून दिसलं. जय येणारे 5 चेंडू निर्णायक चेंडू असतील. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होताना डगआउट मध्ये पण शांतता निर्माण झाली की शांतता आहे. ऑफच्या दिशेने ढकलून दिलेला एकेरीने धावसंख्येत भर 26. 3 चेंडू 26 धावा. फुलटॉस चेंडू रिव्हर्स फटका चेंडू जातोय वन बाउन्स चौकार. कमॉन डीजे. पुन्हा एकदा स्वीप मारण्याचा फटका. एकेरी धावने धावसंख्येवर 5 चेंडू 31 बोर्ड. शेवटचा चेंडू मार्गस्थ तिसऱ्या षटकातील जय याचा. मितेश पाटील स्ट्राईक एंड वरती. फुलटॉस चेंडू ऑफला मारण्याचा प्रयत्न. जर का धावचीच्या रूपात हादरा लागला असता तर कुठेतरी मोठा हादरा असता. ओव्हरची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला तर 32 धावा जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 12 चेंडू मध्ये 6 धावा पाहिजे असतील. कमॉन डीजे. थँक्यू. आणि काय घडले मैदानाच्या आतमध्ये स्वतः यष्टा दाखवल्या वाटते यष्ट्यांवरती बॉल मारायला. कमॉन डीजे. थँक्यू. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये सरफराज या प्रत्येक चौकावरती अनिश यांच्याकडून 100 रुपये लागलेले आहेत. चला येणारा चौका 100 रुपये सरफराजच्या प्रत्येक चौकावरती आणण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय सीमारेषा बार. चौकार आला. कमॉन डीजे. थँक्यू. थँक्यू. चला 100 रुपयाचा मानकरी ठरलेला अनिश यांच्याकडून जे पारितोषिक लावलं होतं त्याचा मानकरी ठरलाय सरफराज. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि काय घडले माहिती धावचित. चला अनिश यांना विनंती असेल पारितोषिक लावलं होतं पारितोषिक समालोचन कक्षाकडे जमा करायचं आहे. सरफराज ठरतोय 100 रुपयाचा मानकरी. प्रत्येक चौकारवरती 100 होते पण एक चौकार त्याच्या बॅटमधून दिसला.
चला एक विनिंग शॉट एक्साइटेड असतील पूर्ण डगआउट मध्ये. 2 बॉल बाकी असतील. कॉंग्रॅच्युलेशन बालाजी 11 अँड हार्ड लक AWP चॅलेंजर या संघाला तुमच्या नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.